श्रोतेहो नमस्कार. भक्तगणो नमस्कार. आषाढी शुद्ध एकादशीपासून सुरू झालेला हा आषाढी एकादशीचा भक्ती सोहळा हा आषाढ शुद्ध पौर्णिमेत संपतो, म्हणजेच गुरुपौर्णिमेने. तसं म्हटलं तर शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. देवशयनी एकादशी म्हणजे पांडुरंग 4 महिने विश्रामासाठी जातात. या एकादशीला पांडुरंगाला भेटण्यासाठी त्याचे भक्तगण हे शेकडो मैलांचा प्रवास करून या विठुरायाला भेटतात आणि शुद्ध द्वादशीपासनं जमेल तसं जमेल त्या वाहनाने अथवा पायी आपल्या विठुरायाचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने मार्गस्थ होतात. तेव्हा त्यांच्या तोंडी हा अभंग असतो. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीचे. खऱ्या अर्थानं हा वारीचा सोहळा शुद्ध पौर्णिमेला म्हणजे गोपाळकाला हा झाला की पूर्ण होतो. पंढरपूरपासून जवळ असणारं गोपाळपूर इथे हा गोपाळकाला होतो आणि गोपाळकाला गोड झाला गोविंदाने गोड केला असं म्हणत तिथला प्रसाद घेत हे वारकरी मार्गस्थ होतात. या गोपाळकाल्यानंतरच पंढरपूर शहरामध्ये महाद्वार काला हा पण एक केला जातो. तो वद्य प्रतिपदेस म्हणजे महाद्वार काला हा गोपाळपूर काल्याच्या दुसऱ्या दिवशी केला जातो, वद्य प्रतिपदेस. तर या महाद्वार काल्याची माहिती माझ्याकडे मीरा उत्पात ताशी यांनी पाठवलेली आहे. तर या माहितीचं मी अभिवाचन करतो. महाद्वार काला. पाणी भरलेल्या डोळ्यांनी माऊलींना वेशीपर्यंत सोडवून आल्यावर एक उदासीनता वातावरणात भरून राहते. इतके दिवस रंगलेला हा सोहळा कधी संपला हे कळत नाही. दिवस कसे अत्तरासारखे भरभर उडून गेलेत असं वाटायला लागतं. गोपाळपूरचा काला झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेस महाद्वार काला होतो. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. विठ्ठलाच्या 7 सेवाधाऱ्यांपैकी एक सेवाधारी म्हणजे हरिदास, जे हरीचे दास. देवळात कीर्तन करणं, महापूजेच्या वेळी टाळ वाजवून अभंग म्हणणं ही सेवा त्यांच्याकडे आहे. पूर्वी पंढरपुरात प्राचीन वेश होत्या. त्यातलीच एक म्हणजे हरिदास वेश. देवळाकडून हरिदास वेशीकडे जाताना हरिदासांचा एक सुंदर वाडा आहे. हा काल्याचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात कान्हा हरिदास नावाचे एक थोर विठ्ठल भक्त होऊन गेले. ते देवळात पहाटे देवाच्या काकड्याला पद म्हणत असत. त्यांचे अनुपम्य नगर पंढरपूर हा अभंग प्रसिद्ध आहे. आज देखील या अभंगानंच विठ्ठलाला जागवलं जातं. त्यांच्या वंशातील पांडुरंग महाराजांना विठ्ठलानं प्रसन्न होऊन आपल्या पादुका दिल्या. पांडुरंग महाराज बालपणापासून विठ्ठल भक्त होते. त्यांचा तिन्ही त्रिकाळ चंद्रभागेला जाऊन स्नान करण्याचा नियम होता. एकदा वैशाख महिन्यात ते चंद्रभागेच्या स्नानास गेले असताना वरून रणरणत ऊन आणि पायाखालची तप्त वाळू यामुळे त्यांची शुद्ध हरपली. ते वाळवंटातच बेशुद्ध पडले. त्यावेळी प्रत्यक्ष विठ्ठलानं येऊन त्यांना उठवलं. डोळे उघडून त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. पांडुरंग महाराजांच्या लक्षात आलं की ही सारी कृपा विठ्ठलाची आहे. त्यामुळे त्यांनी विठ्ठलाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी प्राण गेला तरी इथून हलणार नाही असा निश्चय करून ते देवाची आर्त अळवणी करत राहिले. विठ्ठल कायम भक्तांच्या अधीन असल्यानं आणि महाराजांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईमुळं विठ्ठल त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यानं आपल्या पायातील खडावा पांडुरंग महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या आणि सांगितलं की आषाढी आणि कार्तिकी वारीनंतर या पादुका डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव कर. प्रत्येक युगात देवाने आपल्या खडावा लाडक्या भक्तांना दिल्या आहेत. त्रेतायुगात श्रीरामाने भरताला, द्वापार युगात श्रीकृष्णाने उद्धवाला, तर कलियुगात विठ्ठलाने पांडुरंग महाराजांना हा प्रसाद दिला आणि पिढ्यानपिढ्या हा उत्सव साजरा करण्याचा आशीर्वाद दिला. या पादुका काल्याच्या वाड्यात आहेत. महाद्वार काल्याच्या दिवशी या पादुका कान्हा हरिदास यांच्या वंशजांच्या मस्तकावर बांधल्या जातात आणि या पादुका
मस्तकावर बांधण्याचा मान नामदेव महाराजांच्या वंशजांकडे आहे. पादुका मस्तकावर ठेवताच हरिदासांची शुद्ध हरपते आणि ते समाधी अवस्थेत जातात. टाळ मृदुंगाच्या नादघोषात हरिदासांना खांद्यावर घेऊन सारेजण विठ्ठल मंदिरात येतात. सभामंडपात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडली जाते. काला घेऊन महाद्वारातून मिरवणूक निघते. पादुकारूपी विठ्ठल चंद्रभागेच्या भेटीला येतो आणि चंद्रभागेचं पवित्र जल पादुकांवर उडवलं जातं. कुंभारघाट, मुक्ताबाईच्या मठावरून मिरवणूक हरिदास वेशेतून काल्याच्या वाड्यात येते. मिरवणुकीत ठिकठिकाणी कुंकू, बुक्का, लाह्या यांची उधळण केली जाते. हरिदास वेशीत दहीहंडी फोडतात आणि वाड्यात आल्यावर महाआरती होते. सारे भाविक पादुकांचं दर्शन घेतात. सर्वांना काला वाटून आषाढी यात्रेची सांगता होते. या आनंद सोहळ्यानंतर पंढरीची वारी सुफळ संपन्न होते. एखादी सुरेल मैफिल संपल्यानंतर त्या मैफिलीचे सूर आसमंतात भरून रेंगाळतात. त्याचप्रमाणे वारी संपल्यानंतर टाळ मृदंगाचे, हरिनामाचे सूर पंढरपूरच्या आसमंतात रेंगाळतात. वारी सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. विठुराया सुद्धा रात्रंदिवस भक्तांना दर्शन देऊन थकून गेलेला आहे. आता त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे आणि त्यासाठी प्रक्षाळ पूजेचं आयोजन होईल आणि महाद्वार काल्यानंतर शुभमुहूर्त पाहून थोड्याच दिवसात प्रक्षाळ पूजा पण संपन्न होईल. तर श्रोते हो, ही महाद्वार काल्याची माहिती मीरा उत्पात ताशी यांनी लिहिलेली होती. ही माहिती आपणास कशी वाटली हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.